सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भाद्रपद महिन्यातील चतुर्थी म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन आणि याचसाठी अख्खा महाराष्ट्रातील बाजारपेठ सजली होती, नटली होती। बाप्पांचे आगमन म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत एक पर्वणीच असते। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज ही खटावची राजधानी असणाऱ्या वडूज शहरामध्ये गणपती बाप्पा विविध ठिकाणी विराजमान झाले होते। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या लोकांनी मूर्ती खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती, तर अनेक सार्वजनिक मंडळी गणपतीची मूर्ती घेऊन वाजत गाजत आपल्या इच्छित स्थळी प्रत्येक मंडळ घेऊन जात होते। अनेक मूर्ती प्रेक्षक त्या न्याडीत होते। अतिशय आनंदाच्या वातावरण गणपतीचे आगमन होताना दिसून येत होते। वडूज शहरामध्ये वडूज एस टी स्टँड ते बाजारपेठ पटांगण परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा बाजूस बाप्पाच्या आगमनाच्या मूर्ती, पूजेचे साहित्य इत्यादीने अतिशय भाविक गजबजून गेले होते। त्यामध्येच अनेक विविध मंडळी गणपतीची मिरवणूक वाजत गाजत गणपतीला घेऊन जात होते। एकंदरच वडूज शहरामध्ये सकाळपासून गर्दी दिसत होती, परंतु वडूजचे पोलीस निरीक्षक श्री घनश्याम सोनवणे यांच्या टीमने वातावरण अतिशय शांतताप्रिय तसेच इतर वाहनांना अडथळा होणार नाही याची काळजी घेत होती। तसेच अतिशय चोख बंदोबस्त चौकामध्ये ठेवला होता, त्यामुळे वडूज शहराला कोणत्याही प्रकारची गालबोट लागली नाही, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे। गणपती उत्सव हा सण म्हणजे सर्वत्र आनंद व आल्हाद देणार आहे। तसेच यातून विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रम, पर्यावरण कार्यक्रम, तसेच रक्तदान शिबिर, क्रीडा स्पर्धा अशा विविध स्पर्धा ह्या होताना दिसून येतात। हाच शैक्षणिक कार्यक्रम होता, हाच उद्देश ठिकाणी केला होता। सण साजरा करताना सर्वजण भक्तिभावने एकत्र येतात आणि त्यातून आपली संस्कृती जपली जाते। हाच टिळकांनी केलेला गणेशोत्सव सण आज सर्वत्र साजरा होताना दिसून होते। तर ग्रामीण भागात अनेक मंडळांनी आपल्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेल्या दिसून येत आहेत। तडोळे तालुका खटाव येथील पहिला मानाचा गणपती म्हणजे भैरवनाथ कला क्रीडा व ग्रामविकास तरुण मंडळाचा गणपती अतिशय वाजत गाजत येऊन आपल्या इच्छित ठिकाणी विराजमान झाली। यावेळी सर्व सभासदांनी अतिशय आनंदाच्या वातावरण, जोशपूर्ण वातावरणामध्ये गणपतीचे आगमन करून आरती केली। जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी श्री जे के काळे, तडोळे, खटाव।